हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि हे मोबाईलवर पिक्चर बघत बसलेले आहेत आणि मला छोटी भूक लागली. मग त्यांना मी म्हणत होती बाहेरून काहीतरी आणताय काय, भजी वगैरे, पण ते म्हणाले नको घरीच बनव. म्हणून म्हटलं बटाटे भाजी बनवूया, कारण बटाटे भाजी आम्हाला खूप आवडते. तर जाडसर साईजमध्ये असे कापून घेतले. जास्त पातळ कापायचे नाही तर अजिबात चांगले लागत नाहीत, मऊ लगेच पडतात. पण इथे मी जाड असे कापून घेतलेले आहेत बटाट्याचे काप. त्यानंतर हे बॅटर बनवून घेतलं बेसनचं. त्याच्यामध्ये बेसन पीठ, तिखट, हळद, मीठ आणि ओवा इतकंच टाकलं. त्यानंतर इथे ही छान अशी भजी तळून होत आहेत. माझी 2 बॅच तळून झालेली आहेत. आता तिसरी बॅच तळते आणि पूर्ण तळून झाल्यानंतर मग मी खायला घेऊन गेली आमच्या दोघांसाठी. आणि मी तू झोपलेली आहे, त्याच्यामुळे ती उठल्यानंतर तिला एक प्लेट तळून देईन आणि स्वराज आला की स्वराजला विचारून मग त्याला तळून देईन. त्याला फार आवडत नाहीत बटाटे भजी. तर ताप येऊन गेल्यापासून काय माहिती मला सतत असं खावंसं वाटतं आहे. कारण तापामध्ये मी काहीच खाल्लेलं नाही आणि आता भूक लागते, त्याच्यामुळे मग थोडं असं करून खाते. आणि तापातून उठल्यापासून पहिल्यांदाच मी हे तेलकट असं खाल्लेलं आहे. त्यानंतर स्वराज आला संध्याकाळी, म्हणजे ते घेऊन आले त्याला. तर त्याला विचारलं बटाटा भाजी पाहिजे का, तर नको. तर मग आंबा कापून दे, तो गवा आंबा असतो तो त्याला कापून दिला. तो खात त्यानं मला इथं पावटे सोलायला मदत केली. ते मी काल मूड आणायला ठेवले होते, सॉरी. ते इथे थोडे सोलून झालेत. आता मी पण त्याला जॉईन होते सोलण्यासाठी, कारण का मग ती आम्हाला भाजी उद्या बनवायची आहे ना, त्यासाठी आदल्या दिवशीच मग 5:30 वाजता हे करून घेतो आहे. तो शाळेत आल्यानंतर त्याला असं मदत करायची खूप आवड आहे. म्हणजे दोघं पण तसं, ती जेवण करायला मदत करते आणि हा इकडे कोथिंबीर निवड किंवा हे असं सोलून दे असं प्रकारात मदत करतो. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.